अशा खोल्या होत्या. हे जे आहे ही नंतरच्या काळात खोदली, हे तर स्पष्ट दिसतं, हे नंतरचं काम आहे. हे जे आहे इथून इथपर्यंतच ही लेणी होती, पण नंतरच्या काळात गरज भासल्या कारणाने हे नंतरचं हे खोदून पुढे हे एक्सटेंड केलेलं दिसतं आपल्याला. ही खोली नंतर तयार केली गेली होती, हे आपल्याला दिसतं. यांचं स्थापत्य आपण नीट बघितलं तर यांचं स्थापत्य वेगळं आहे आणि याचं स्थापत्य वेगळं आहे. त्याचं कारणच हे आहे की हे नंतरच्या काळात तयार केलेलं आहे. हे बाहेरचा नंतरचा पार्ट आहे आणि या बाकीच्या सेल्सपेक्षा याचा आकार मोठा आहे. तर हे आपल्याला दिसतं, याच्यावरून अंदाज लावता येतो आपल्याला की हे नंतरच्या काळातलं तयार केलेलं ही वास्तू आहे. ह्याला दरवाजेच्या खोबड्या होत्या, याच्यातून आपल्याला दिसतं की इथे दरवाजा होता. असं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे महाथेरो इथे राहत असतील, कारण की प्रत्येक सेलच्या बाहेर वेदिका पट्टी आहे, वेदिकेच्या पट्टीच्या बरोबर वरती स्तूप देखील आहेत. तर हे महत्वपूर्ण शिल्पांकन आपल्याला दिसतात. ऑर्नामेंटेशन झालेलं बघायला मिळतं. तर ते कोणीतरी याच्यावरती अलंकरण केलेलं आहे. ती फुलमाळा दिसते आपल्याला या स्तूपावरती. या स्तूपावर अलंकरण केलेलं आहे, त्याच्यावरती झालरीचं काम सारखं फुलमाळा वाहिलेल्या आहेत असं दिसतं आपल्याला. तर हे याला छत्रावली आहे, त्याच्यानंतर ती हार्मिकेची पेटी दिसते, स्तूप आहे, वेदिका पट्टी आहेत. अतिशय उत्कृष्ट. तुम्हाला लेण्यांवरती हे सगळे तुमचे पुरावे सापडतात.